वाशिम जिल्ह्यातल्या कारंजा लाड येथील भिलखेडा येथे असलेल्या सर्वे नंबर 14 मधील भूखंड क्रमांक 23 आणि 24 या भूखंडावर भल्या मोठ्या व्यापारी संकुलाचे बांधकाम पूर्णत्वाचा बनावटी दाखला देऊन शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी तत्कालीन ग्रामसेवक अनिल ठोकबर्डे याच्यासह युसुफ पुंजानी व 3 व्यक्तींवर 22 मार्च रोजी कारंजा शहर पोलीस स्टेशन अंतर्गत वेगवेगळ्या कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले। या प्रकरणाला वाचा फोडण्यासाठी सलीम तेली यांनी उपोषण आणि शासनाकडे सर्व पुराव्यांनिशी पाठपुरावा केला होता। पंचायत समितीचे विस्तार अधिकारी साहेबराव चव्हाण यांनी पोलिसांमध्ये दाखल केलेल्या तक्रारीमध्ये नमूद करण्यात आले आहे की मौजे भिलखेडा हद्दीतील भूखंडावर करण्यात आलेल्या बांधकाम प्रकरणी वालही ग्रामपंचायतीच्या अभिलेखांची तपासणी करून वस्तुदर्शक अहवाल मागविण्यात येऊन तो तहसीलदारांकडे सुपूर्द करण्यात आला होता। त्यानुसार भूखंड क्रमांक 23 आणि 24 मध्ये व्यापारी संकुलाचा बांधकाम ठराव क्रमांक 8 मध्ये 29 एप्रिल 2015 रोजी दिलेल्या बांधकाम परवानगीची नोंद सभा रजिस्टरला नव्हती। तसेच त्या दिवसाचे सभा रजिस्टर कोरे असल्याचे आढळून आले। यावरून या बांधकामाबाबत ग्रामसेवक अनिल ठोकबर्डे यांनी दिलेली परवानगी बनावट व खोटी असल्याचे दिसून येते। तसेच ग्रामसेवक अनिल ठोकबर्डे हे वालई ग्रामपंचायत येथे प्रत्यक्षात 29 मे 2006 ते 11 ऑगस्ट 2015 या कालावधीमध्येच कार्यरत होते। त्यानंतर त्यांनी ग्रामसेवक सतीश देशमुख यांच्याकडे आपला कार्यभार हस्तांतरित केला होता। त्यामुळे 28 सप्टेंबर 2015 रोजी बांधकाम पूर्णत्वाचे प्रमाणपत्र ठोकबर्डे यांनी मोहम्मद युसुफ पुंजानी, मोहम्मद रिजवान पुंजानी, रेहाना मोहम्मद युसुफ पुंजानी, फरीदा बानो मोहम्मद शफी पुंजानी यांच्या नावे दिला। याशिवाय सदर क्षेत्र त्यांच्या कार्यक्षेत्रामध्ये येत नसताना तसेच ठराव न घेता परस्पर बांधकाम परवानगीचे पत्र ग्रामसेवक अनिल ठोकबर्डे यांनी तयार केल्याचे दिसून येते। या माध्यमातून शासनाची फसवणूक झाली असे तक्रारीमध्ये नमूद करण्यात आले। त्यावरून कारंजा लाड पोलिसांनी अनिल ठोकबर्डे, युसुफ पुंजानी यांच्यासह अन्य तिघांविरुद्ध भारतीय दंडविधानाच्या 120 ब, 420, 464, 468, 479, 471 या कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत। विदर्भ न्यूज करिता कारंजा लाड येथून अक्षय लोटे यांचा हा वृत्तांत।